नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जीवन कौशल्य शिक्षण या विषयातील युनिट नंबर 4 कंट्रोलिंग ऑन इमोशन्स अँड स्ट्रेस या भागाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये 4.1 कोपिंग विथ इमोशन्स म्हणजेच भावनांवरती नियंत्रण किंवा भावनांचे व्यवस्थापन या संदर्भात विवेचन या ठिकाणी आपण करणार आहोत। भावना आपल्या प्रत्येकाला नैसर्गिकरित्या ह्या निर्माण होत असतात। तेच या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की एक व्यक्ती आहे आणि त्याच्या मनामध्ये अशा स्वरूपाच्या ज्या काही भावना आहेत, काही रागाच्या दाखवल्यात, काही आश्चर्याच्या आहेत किंवा आणखी काही चिंतेच्या आहेत। तर अशा विविध प्रकारच्या ज्या भावना आहेत तर त्या आपल्याला निर्माण होत असतात आणि या भावनांवरती नियंत्रण कसं ठेवायचं या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। 4.1 भावना आणि ताण यासोबत सामना कसा करणार किंवा भावनांचे समायोजन किंवा ताणावरती आपण नियंत्रण कसं मिळवणार या संदर्भातला हा 4.1चा विषय आहे। मग तसं पाहिलं तर भावना ही मानसशास्त्रीय गुंतागुंतीची घटना आहे। भावना या संदर्भात किंवा भावना या संकल्पनेच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या व्याख्या किंवा अर्थ सांगितले जातात। तर त्या सर्व व्याख्यांचा विचार करून आपल्याला काय लक्षात येतं की भावना जी आहे तर ही काय आहे, तर ही मनाची आंतरिक स्थिती आहे किंवा आंतरिक जाणीव आहे। किंवा मग असंही आपण म्हणू शकतो की भावना म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये एखाद्या विशिष्ट परिस्थिती संदर्भामध्ये जे काही आंदोलनं चालतात तर त्या आंदोलनांना भावना असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे। एकंदरीतरित्या काय, तर भावना ही काय आहे, तर ही मानसशास्त्रीय संकल्पना असून ती गुंतागुंतीची आहे। ती आपण बऱ्याचदा म्हणतो की भावना ज्या आहेत या हृदयाशी संबंधित आहे, परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं भावना ज्या आहेत या मेंदूमधून निर्माण होत असतात। तर अशा या ज्या भावना आहेत तर या 2 प्रकारच्या सांगितल्या जातात, एक सकारात्मक स्वरूपाच्या आणि काही ज्या आहेत त्या नकारात्मक स्वरूपाच्या। मग निश्चितच सकारात्मक स्वरूपाच्या ज्या भावना आहेत तर त्या आनंद देणाऱ्या असतात आणि नकारात्मक स्वरूपाच्या ज्या भावना आहेत तर त्या दुःख देणाऱ्या असतात। भावना कोणत्याही असो, आनंद देणाऱ्या असो किंवा दुःख देणाऱ्या असो, त्या योग्य प्रकारे हाताळणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच त्यासाठी व्यवस्थापन जे आहे तर ते आपल्याला करणं गरजेचं आहे। आता या भावनांचं व्यवस्थापन करणं म्हणजे नेमकं काय आहे, तर भावना ज्यावेळी निर्माण होतात तर त्या भावनांना आपण सामोरे जात असताना ते न डगमगता आपल्याला सामोरं जायचं आहे। म्हणजे भावना निर्माण झाली की त्या भावनेचं आपण लगेच रिॲक्ट करतो किंवा लगेच त्याला प्रतिक्रिया देतो, परंतु ही प्रतिक्रिया देण्यापूर्वी किंवा मग ती विचारपूर्वक ती प्रतिक्रिया देणं गरजेचं असतं आणि म्हणूनच त्या भावनांना सामोरं जाताना आपल्याला क्षणभर का असेना तिथे थोडासा विचार करायचा आहे आणि मग नंतर ती रिॲक्ट करायची आहे। मग हे जे काही रिॲक्ट करणं आहे किंवा त्या भावनांना सामोरं जाणं आहे यालाच शास्त्रीय दृष्टिकोनातनं भावनांचं व्यवस्थापन असं म्हटलं जातं। मग आता भावना ज्या काही आहेत तर या प्रत्येक व्यक्तीला निर्माण होत असतात। बघा या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की पावसाचे दिवस आहेत, गाडी जाते आणि त्या गाडीमुळे उडणारं जे काही गढूळ पाणी आहे तर ते एका स्त्रीच्या अंगावरती उडलेलं आहे आणि ती त्याचा सामना करते आहे किंवा तिला राग ह्या ठिकाणी निश्चितच येत असेल। कोणीही व्यक्ती असो, आपण छान तयारी करून बाहेर जात असताना अशा स्वरूपाची जर परिस्थिती आपल्यासमोर आली तर आपल्याला राग येणं हे निश्चित आहे। थोडक्यात काय की या ज्या काही भावना आहेत तर या जाणीवपूर्वक कोणीही निर्माण करत नाही, तर त्या नैसर्गिकरित्या उत्पन्न होत असतात आणि त्यातलीच ही एक भावना आहे। बऱ्याचदा चिंता निर्माण करणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि या चिंता किंवा ही जी काही भीती काय म्हणता येईल भावना जी आहे चिंता,
तर ही सुद्धा काय आहे, ही नकारात्मक स्वरूपाची आहे आणि म्हणून हिचंसुद्धा आपल्याला काळजीपूर्वक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. या ठिकाणी क्रोध ही भावना दिसते, तर ही भावनासुद्धा कशी आहे, तर ही नकारात्मक स्वरूपाची आहे. या म्हणण्यापेक्षा ह्या ज्या काही आपण भावना इथे लक्षात घेत आहोत, तर या प्रत्येक भावनेचं शरीरावर आणि मनावरती दुष्परिणाम हे होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्याला या भावनांकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यातलीच ही एक भावना आहे क्रोध. पुढची भावना आपल्याला इथे लक्षात येते ती भीती आहे. भीती ही सुद्धा नकारात्मक स्वरूपाची भावना आहे. तर भीती काय आहे, तर कोणत्याही एखाद्या घटनेच्या संदर्भात घडून गेलेली घटना असेल किंवा घडणारी घटना असेल किंवा आणखी काही भास असतील, तर अशा अनेक प्रकारच्या भीतीच्या काही घटना आहेत. तर त्या जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असतील तर ती व्यक्ती सतत बेचैन असते आणि म्हणून हिचंसुद्धा किंवा या भावनेचंसुद्धा आपल्याला काय अगदी योग्य प्रकारे तिला हाताळणं गरजेचं आहे. तरुण मुलं असतात तर त्यांच्यामध्ये ब्रेकअपची समस्या असू शकते. एकमेकांवरती प्रेम करतात आणि अचानक त्या ठिकाणी काहीतरी वाद निर्माण झाले किंवा काही कारणांमुळे जर त्यामध्ये दुरावा निर्माण झाला तर तिथेसुद्धा ज्या भावना निर्माण होतात तर त्या क्लेशदायक असतात. तर एकंदरीत काय आहे की या भावना ज्या आहेत तर त्या भावनांना हाताळणं सहजतेनं हाताळणं गरजेचं असतं. आता सहजता या ठिकाणी म्हटलेलं आहे, परंतु त्यावेळी कोणती भावना आपल्या म्हणजे समोर आलेली आहे किंवा आपल्या आतून उत्पन्न झालेली आहे, तर तिला सहजतेनं हाताळणं किती शक्य आहे हे त्या परिस्थितीवरती आणि त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं. घटना कोणती आहे आणि तिला आपल्याला फेस कसं करायचं आहे, तर याचं शास्त्रशुद्ध असं जे काही तंत्र आहे तर ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आजच्या या संपूर्ण विवेचनामध्ये आपण या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. मग सगळ्यात पहिली गोष्ट इथे भावना जर आपल्याला क्लेशदायक निर्माण झालेली असेल किंवा नकारात्मक स्वरूपाची असेल किंवा जिच्यामुळे आपल्याला त्रास होत आहे, अशी जी भावना आहे तर ती आपल्याला बोलून प्रकट करायची आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी हा पहिला मार्ग सांगितलेला आहे की अशी एखादी घटना घडली आणि त्या घटनेमुळे आपल्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्या दुखावलेल्या भावनांमुळे जर खूप त्रास आपल्याला होत असेल तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की त्या भावना कुठेतरी बोलून प्रकट करणं गरजेचं आहे. मग या भावना आपण कुठे प्रकट करायच्या आहेत, तर त्यालाही काही मर्यादा आहेत किंवा मग आपण त्या कुठे व्यक्त करायच्या यालासुद्धा काही ठराविक असे पॉईंट आहेत किंवा ठराविक लोकांजवळच आपण या भावना प्रकट करू शकतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो विश्वासू मित्र असेल त्याच्याच जवळ तुम्ही त्या भावना किंवा त्या विषयासंदर्भात बोला. इथे स्ट्रेस कशाला दिलेला आहे आपण की विश्वास असलेला मित्र. बऱ्याचदा जिवलग मित्र आपण म्हणतो, परंतु तो जिवलग मित्र हा जर विश्वास पात्र नसेल तर उपयोग नाही आणि म्हणून तुम्हाला त्या भावना प्रकट करण्यासाठीची जी काही महत्त्वाची जागा आपण इथे म्हटलेली आहे ती विश्वासू मित्राची आहे. तर अशा मित्राजवळ तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा. ह्या भावना व्यक्त करणं हे आपल्या मानसिक स्थितीसाठी खूप आवश्यक आहे. त्यानंतर आपलं कुटुंब सदैव आपल्यासोबत असतं आणि म्हणून कोणती का घटना घडली असे ना, तर जर आपल्याला त्यातून मुक्तता हवी असेल तर सर्वात पहिले आपल्या कुटुंबाला आपण ती घटना सांगा. आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो, दूरदर्शनमध्ये बघतो,
एकतर्फी प्रेमामुळे अनेक मुलींचे जे प्राण आहेत किंवा जे काही जीव आहेत ते गेलेले आपण पाहतो, त्यांना रस्त्यावरती पेटवून दिलेलं आपण पाहतो. मग ही घटना अचानक कधीच घडत नाही. त्या अनेक वर्षापूर्वी त्या मुलीला असेल किंवा अशा काही प्रसंगांना अनेकदा सामोरं जावं लागलेलं असेल, परंतु त्या भावना त्या व्यक्त करत आलेल्या नाहीत आणि कदाचित म्हणून अशा स्वरूपाच्या ह्या घटना घडत असाव्यात. म्हणून भावना ज्या आहेत तर त्यांना योग्य वेळी आपल्याला बोलून प्रकट करायचं आहे. आणि जसं आपण सुरुवातीला विश्वासू मित्र म्हटलेलं होतं, तसंच कुटुंब जे आहे तर या कुटुंबालासुद्धा आपण विश्वासात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासोबत सदैव असतं ते म्हणजे कुटुंब. तर या कुटुंबाला आपल्या भावना योग्य वेळी सांगणं गरजेचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक तो म्हणजे समुपदेशक, ज्याला आपण काउन्सलर म्हणतो. तर या काउन्सलरची मदत आपल्याला योग्य वेळी घेणं गरजेचं आहे. काउन्सलरकडे जाणं म्हणजे सायकिक होणं असं जर कोणाला वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. जो काउन्सलरची मदत घेतो तो सर्वात बुद्धिमान आहे असं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या भावना जर आपल्याला त्रास देत असतील किंवा अशी एखादी घटना आहे की जिच्यामुळे आपण खूप दुःख झालेलं आहे किंवा अशा नकारात्मक स्वरूपाच्या भावना आपल्यामध्ये निर्माण होत असतील, तर त्यावेळी काउन्सलरकडे जाणं हे सायकिकचं नाही आहे, तर हे बुद्धिमान असलेल्या व्यक्तीचं उदाहरण आहे, हे लक्षात घ्या. म्हणून काउन्सलरकडे जाऊन आपण थोडं मुक्त होऊ शकतो या नकारात्मक भावनांपासून. म्हणून हा मार्ग जो आहे की आपल्या भावना ज्या आहेत तर त्या बोलून दाखवणं गरजेचं आहे. हा पहिला मार्ग आहे. दुसरा मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे की आपल्या आवडीच्या ज्या कृती आहेत तर त्या आवडीच्या कृती करणं गरजेचं आहे. मग आता आवडीच्या कोणत्या कृती आहेत, तर यामध्ये वॉकिंग आहे किंवा मग वॉकिंग ही अशी एक कृती आहे की त्यामधनं अनेक अशा चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात. एकतर बाहेरचं जे काही निसर्ग सौंदर्य असेल किंवा एकंदरीतच बाहेरचं जे आल्हाददायक वातावरण आहे तर यामधून सुद्धा आपण रिलॅक्स होत असतो. काहींना रनिंग करण्याची आवड असेल किंवा जॉगिंग करण्याची आवड असेल तर ती कृती हमखास करायची आहे. कारण अशा कृतींमधनं आपल्या ज्या भावना आहेत तर त्या कुठेतरी त्यांचं शमन होतं. त्यातून आपण म्हणजे त्या परिस्थितीतून आपण मुक्त होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून जेव्हा जेव्हा अशा परिस्थितीत कोणतीही व्यक्ती असेल तर तिला काय सांगायचं आहे की तुला जी कृती आवडते ती करायची. मग सकाळ असेल, संध्याकाळ असेल, तिला जर फिरायला आवडत असेल तर तिला फिरायला घेऊन जायचं आहे. आणि फिरायला जाताना पण मग छानपैकी निसर्ग सौंदर्याचा आपण तिथे आस्वाद घ्यायचा आहे. गप्पा गोष्टी करायच्या आहेत. या गप्पांच्या माध्यमातून सुद्धा रिलॅक्सेशन आपल्याला येऊ शकतं. जर गाणं आवडत असेल तर गाणं गुणगुणायचं आहे. ह्या कृती जाणीवपूर्वक करायच्या आहेत. भावना ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी त्या आपल्याला कळतात की आपल्याला नकारात्मक स्वरूपाच्या भावना निर्माण झाल्या आहेत की सकारात्मक स्वरूपाच्या आहेत, तर हे आपल्याला कळतं. आणि जेव्हा जेव्हा अशा क्लेशदायक भावना निर्माण होत असतील तर त्या क्लेशदायक भावनांना आपण थोपवून न ठेवता त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी ह्या कृती करायच्या आहेत. अगदी जाणीवपूर्वक करायच्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला जर गाणं गुणगुणावंसं वाटत असेल तर ते गाणं निश्चित गुणगुणायचं आहे. जाणीवपूर्वक ही कृती त्या ठिकाणी आपण लक्षात घेतली आहे. जे आवडतं ते करायचं. त्यानंतर नृत्य आवडत असेल तर करायला हरकत नाही आहे. आपण नृत्यसुद्धा करू शकतो. आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून आपण छानपैकी नाचू शकतो. आणि जर स्वातंत्र्य असेल तर आपण आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी नृत्य करून आपल्या ज्या भावना आहेत तर त्या भावनांपासून मुक्त होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला जर खेळ आवडत असेल तर त्याने सहज खेळायचं आहे. म्हणजे खेळामध्ये जर वेळ घालवला तर त्याच्या ज्या क्लेशदायक किंवा नकारात्मक स्वरूपाच्या भावना असतील तर त्यातनं तो मुक्त होऊ शकतो. एखादी स्त्री असेल तर तिच्या आयुष्यातही अशा जर घटना घडत असतील आणि तिला जर ह्या भावनांपासून मुक्तता हवी असेल तर ती तिला जर शॉपिंगची आवडत असेल तर तिने शॉपिंग करावं. कुकिंगमध्ये तिला इंटरेस्ट असेल तिने कुकिंगचे छान छान पदार्थ तयार करावे.
तर एकंदरीत काय आहे की ह्या अशा स्वरूपाच्या आवडीच्या कृतींमध्ये जर आपण वेळ घालवला तर कुठेतरी या नकारात्मक भावना आपल्याला विसरायला संधी प्राप्त होते आणि म्हणून अशा स्वरूपाच्या कृती इथे जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे. यानंतर सृजनात्मक काही मार्ग आहेत, तर त्याचाही अवलंब केल्याने आपल्याला थोडी शांती मिळते किंवा थोडी मुक्तता मिळते. म्हणजे मुक्तता कोणत्या हेतून आहे, तर त्या क्लेशदायक घटनांपासून आपण थोडासा विसर पडतो. मुक्तता मिळते म्हणजे काय, की थोडा विसर पडतो आणि मग हळूहळू जसा जसा काळ पुढे लोटत जाईल तसं तसं त्याचं शमन होत असतं आणि म्हणून असे काही सृजनात्मक मार्ग असतील तर त्याचाही अवलंब करायचा आहे. मग आता या सृजनात्मक मार्गांमध्ये ड्रॉइंग आहे, पेंटिंग आहे, याच्यामध्ये छान वेळ जातो. म्हणजे ज्यांना ड्रॉइंगची आवड आहे, पेंटिंगची आवड आहे, त्यांना हे माहीत आहेतच. परंतु जर आपल्याला या अशा नकारात्मक भावना किंवा दुःख देणाऱ्या गोष्टींपासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर करून बघा. ड्रॉइंगचं एखादी म्हणजे घरात सामान आहे, नसेल सामान आपण आणू शकत असेल तर आपण निश्चित तो सामान आणायचा आहे. छान चित्र काढून बघायचं आहे. आपले सुप्त गुणसुद्धा यामधनं प्रकट होतात. आपणच काढलेलं जे चित्र आहे किंवा सुंदरशी पेंटिंग आहे ती आपल्या मनाला कुठेतरी आनंद देते आणि म्हणून दुःख लपवण्यापेक्षा किंवा दुःख दाबण्यापेक्षा त्यामध्ये आपल्याला आनंद कसा शोधता येईल, तर ह्या माध्यमाच्या मार्गाने आपल्याला आनंद आपल्यामध्ये निर्माण करता येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी घटना घडून गेलेली आहे तिच्यावरती जर तुम्हाला कथा लिहिता येत असेल तर ती कथा लिहा. आपण सुरुवातीला पहिलाच मार्ग बघितला की आपण त्या भावना प्रकट करणं गरजेचं आहे. मग जसं बोलून प्रकट करणं गरजेचं आहे. जर आपल्याला कोणासोबत बोलता येत नसेल तर आपण सुंदरशी कथा लिहा आणि त्या कथेच्या माध्यमातनं आपण ती प्रकट करू, ती घटना प्रकट करू, ती भावना प्रकट करू आणि निश्चित त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळू शकते. त्यानंतर आणखी डायरी लिहिणं किंवा दैनंदिनी ज्याला आपण म्हणतो, तर रोजनिशी त्याला आपण म्हणतो, तर जे काही आपण घडलेली घटना असेल तर ती त्या दिवसाच्या याच्यामध्ये आपण जर मांडून टाकली तर तिथे तो अध्याय संपल्यासारखं होतं. म्हणजे काय आहे की आपण ती घटना एकदा कुठेतरी प्रकट केली तर थोडंसं मेंदूवरचं ते काही वजन असेल, दबाव असेल, तर तो कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला संगीत वाद्य वाजवायला आवडत असेल तर तुम्ही तेही करा. एखादी चांगलं संगीत म्हणजे तुमच्या घरात वाद्य असेल तर त्याच्यामध्ये एखादी ट्यून तुम्हाला जर तयार करता येत असेल ती तयार करा. काहीतरी यामध्ये आपण रमण्याचा किंवा नवीन शोधण्याचा जर प्रयत्न केला तर आपण या मधून आनंद घेऊ शकतो. त्याच्यानंतर काही रिलॅक्स करणाऱ्या कृती आहेत, त्यांचा उपयोग आपण निश्चितपणे करू शकतो. आपण काय बघतोय की ह्या ज्या भावना आहेत ह्या दोन प्रकारच्या आपण बघितल्या की सकारात्मक म्हणजे आनंद देणाऱ्या आणि नकारात्मक म्हणजे दुःख देणाऱ्या. तर या दोनही प्रकारच्या भावना नैसर्गिकरित्या प्रत्येक मानवाला निर्माण होत असतात. या मानवी मनाच्या आंतरिक स्थितीतल्या ह्या भावना आहेत आणि त्या कोणी मुद्दाम निर्माण करत नाही, तर त्या नैसर्गिकरित्या निर्माण होत असतात. आणि ज्या त्रास देणाऱ्या किंवा ज्याला पेनफुल असं सुद्धा म्हटलेलं आहे की ज्या दुःख देणाऱ्या भावना आहेत, तर त्या भावनांमधून आपलं शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचं आरोग्य जे आहे तर हे बिघडत असतं. आणि म्हणून त्या आरोग्याला जपण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्यातलेच एक एक मार्ग जर आपण लक्षात घेतो आहे तर हा एक मार्गसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रिलॅक्स करणारी कृती. अशा रिलॅक्स करणाऱ्या कृती अनेक आहेत. त्यातली काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामध्ये दीर्घ श्वासोच्छ्वास ज्याला आपण डीप ब्रीदिंग म्हटलेलं आहे, प्राणायाम असतील, मेडिटेशन असेल, माइंडफुलनेस असेल, अशा अनेक कृती आहेत. यापैकी तुम्हाला सहजगत्या जमणाऱ्या ज्या कृती आहेत तर त्या करून आपल्याला आपल्या मनावर आलेला ताण रिलॅक्स करायचा आहे.
हा ताण आपल्याला या क्लेशदायक घटनांमुळे किंवा त्या निर्माण झालेल्या भावनांमुळे येत असतो आणि म्हणून आपल्या आरोग्यावरती कोणतंच या ठिकाणी आपल्याला तडजोड करायची नाही आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या कृती करायच्या आहेत, करून बघायचे. मेडिटेशन सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती आहेत आणि त्याचा वापरसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. की मेडिटेशनच्या छान छान धून आहेत आणि थोडंसं एक 5 मिनिट जरी आपण मेडिटेशन केलं तरीसुद्धा आपल्याला रिलॅक्स वाटतं आणि म्हणून करून बघायचं आहे. तर ही एक चांगली कृती आहे. निश्चितच याचा फायदा हा त्या व्यक्तीला होईल. त्यानंतर इथे म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कम्फर्ट वाटतं तर त्या ठिकाणी वेळ घालवायचा आहे. जी व्यक्ती अशी भावनावश झालेली आहे, जिला त्या भावनेमध्येच गुंतून ती राहिलेली आहे ती व्यक्ती आणि तिला त्या भावनेपासून जर आपल्याला दूर करायचं असेल, ते दूर करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा वेळी मग त्या व्यक्तीला जिथे शांत वाटत असेल, जिथे कम्फर्ट वाटत असेल, त्या ठिकाणी तिला वेळ घालवू द्यायचा आहे. मग लहान मूल आहे, शाळकरी मुलं आहे, तर त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या भावना निर्माण होतात आणि मग त्यावेळी त्यांना खेळणी खेळायला द्यायची आहे. किंवा मग आणखी मोठेही व्यक्ती असतील तर ते पाळीव प्राण्यांच्या सोबत त्यांना जर शांत वाटत असेल तिथे त्यांना सोबत करायची आहे. किंवा बगीच्यामध्ये सुंदरसं गार्डनिंग आपण आपल्या घराच्या अवतीभोवती बघतो, तिथे जर वेळ घालवायला चांगलं वाटत असेल तिथे घालायचं आहे. कुणाला जर मंदिरात शांतता वाटत असेल त्यांनी तिथे करायचं आहे. अध्यात्माच्या मार्गामध्ये कोणाला आवडत असेल त्यांनी ते करायचं आहे. एकंदरीत काय आहे की ज्या ठिकाणी स्वतःला चांगलं वाटत असेल त्या ठिकाणी मन आपलं जे आहे ते गुंतवायचं आहे. मग आता या ठिकाणी शरीर आणि मन असे हे दोन एकाच नाण्याच्या बाजू आहेत. की जर मनाला शांत करायचं असेल तर आपल्याला काही अशा स्वरूपाच्या शारीरिक कृती करणं गरजेचं आहे की ज्यामधनं आपल्याला मनाची शांतताही मिळणार आहे. मग या सर्व मार्गांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि त्यातनं जितकं रिलॅक्सेशन मिळेल तितकं आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे म्हटलं की करमणूक हा सुद्धा एक चांगला मार्ग आहे. विविध मार्गांनी आपण करमणूक करू शकतो. मग आपल्याला जो मार्ग सोयीस्कर आहे, ज्या मार्गावरती आपल्याला खूप आवड आहे त्या मार्गाचा अवलंब इथे करायला हरकत नाही. काही लोकांना TV पाहणं, सिनेमा पाहणं किंवा विनोदी कार्यक्रम ऐकणं, पाहणं या गोष्टी सहजगत्या उपलब्ध असतील त्यांनी त्या कराव्या. किंवा काही नवीन शिकण्याचा प्रयत्नसुद्धा आपण यामधून करायचा आहे आणि आपल्या भावना ज्या आहेत तर त्या भावनांना कुठेतरी नियंत्रित करायचं आहे. तर अशा विविध प्रकारच्या गोष्टी आहेत. एखाद्याला जर खाण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर जायचं आहे. हॉटेलिंगसुद्धा आपण करू शकतो आपल्या भावनांना शांत करण्यासाठी किंवा कुठेतरी त्या भावनांचा विसर पडण्यासाठी आपल्याला अशा स्वरूपाचं हॉटेलिंगमध्ये जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर तो आनंद घ्यायला हरकत नाही. तर या भावनांचा सामना आपल्याला कसा करायचा आहे तर निश्चितच चांगल्या मार्गांनी करायचा आहे. आता जे आपण सर्व मार्ग बघितले तर हे विधायक स्वरूपाचे मार्ग आहेत आणि जर तुम्ही बदला घेण्याच्या दृष्टिकोनातनं जर काही मार्ग आणत असतील तर ते चुकीचं आहे आणि म्हणून त्यापासून तर आपल्याला शांतता मिळणारच नाही. उलट जी घटना असेल किंवा ज्या भावना असतील तर त्यामध्ये आणखी गुंतागुंत निर्माण होईल आणि म्हणून अशा स्वरूपाच्या भावना जेव्हा जेव्हा निर्माण होतील जीवनामध्ये तर त्यांचा सामना आपल्याला अशा स्वरूपाच्या पद्धतीने करायचा आहे. मग शिक्षक या नात्याने आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना या मार्गांचा अवलंब करण्यासाठी विशेष असे उपक्रम आपण घ्यायचे आहेत. छान असे व्याख्यानं त्यांना द्यायचे आहेत किंवा अशा स्वरूपाचे काही उपक्रम आपल्याला निर्माण करायचे आहे की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना देखील या भावनांपासून मुक्त होण्यासाठी किंवा या भावनांना सहजतेने सामोरं जाण्यासाठी ते
म्हणजे त्या संधी त्यांना उपलब्ध आपल्याला करून द्यायच्या आहेत.